कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने युवा नेते विकास गोगावले काही काळ न्यायालयीन कोठडीत होते। मात्र जामिनावर मुक्तता होताच त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर सडकून टीका केली आहे। महाडमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात बोलताना गोगावले यांनी विरोधकांना थेट इशारा दिला। एक केस झाली म्हणजे विकास गोगावले शांत बसेल असा भ्रम विरोधकांनी अजिबात बाळगू नये अशा जळजळीत शब्दात त्यांनी आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला। माझ्या अंगात आमदार भरत शेठ गोगावले आणि सुषमा गोगावले यांचंच रक्त असून आमच्या कार्यकर्त्यांच्या वाटेला जाणं विरोधकांना भविष्यात चांगलंच महागात पडेल। या प्रखर वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विरोधकांच्या प्रत्येक आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपली यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज असल्याचं यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना निक्षून सांगितलंय। ज्या काही गोष्टी घडल्या नळल्या त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी असंही देखील समजू नये विरोधकांनी की एक केस झाली म्हणून विकास गोगावले शांत बसणार अशातला भाग नाही आहे। विकास गोगावलेच्या अंगामध्ये भरत शेठचंच रक्त आहे आणि सुषमा गोगावलेचंच रक्त आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नका आणि आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही। आणि ह्या ज्या काही भानगडी होतात त्या राजकीय दृष्टिकोनाने होतात। आज त्यांना वाटलं, बऱ्याच जणांना फोन केले, अरे तुम्ही जमा होऊ नका, अरे तुम्ही हे करू नका, अरे तुम्ही ते करू नका। अख्ख्या शेवटी समोरचे पण कंटाळले। अरे म्हटलं किती दिवस आम्ही पाळणार, त्याला काय मर्यादा आहे का नाही। आणि मी केवळ फक्त न्यायदेवतेने आदेश दिला आणि त्या न्यायदेवतेच्या आदेशावरती मी या ठिकाणी पोलिसांना शरण झालो।